आणि आता ठाकरे बंधू यांची युती होईल का, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कोणत्याही अटी शर्ती नाहीत, दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत असं काहींना वाटतंय. प्रश्न फक्त इतकाच आहे की भाजप महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात बसत नाही. महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय, संजय राऊतांचा दावा. एकनाथ शिंदेंना राज उद्धव एकत्र येणं नको आहे आणि एकत्र येण्याचा निर्णय केवळ राज आणि उद्धव ठाकरेच घेतील. संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर यामुळे फडणवीसांच्या पोटामध्ये ढवळाढवळ, राऊतांचा निशाणा. भोंगे विरोधामधील आंदोलनावेळी 17,000 मनसैनिकांवर केसेस टाकल्या, तेव्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. आता ठाकरेंना ही चूक वाटते का, मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल. मुंबई ठाणे परिसरामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख. युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र आहे. राज ठाकरे अटी शर्तींपुढे झुकतील असं वाटत नाही. शिंदेंसोबत संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका अशा अटी घालून राजकारण होतं का, उदय सामंतांचा सवाल. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलण्यास पवारांचा नकार. पंढरपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी उत्तर देणं टाळलंय. दोन भाऊ एकत्र येत आहेत या चर्चेवर इतकी चिडचिड, जरा रुको सब्र करो, युती झाली तर अजून बदनाम व्हायचंय. रोहिणी खडसेंचा एकनाथ शिंदेंना टोला. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं ठाकरे बंधू मतभेद विसरून एकत्र येत असतील तर स्वागत करू. ज्यावेळी ठाकरे बंधू एकत्र येतील, मराठी माणूस एकवटला जाईल, तेव्हा काय परिणाम होतील हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हर्षवर्धन पाटलांचं हे वक्तव्य. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आलाय का? राज ठाकरेंबाबत आशिष शेलारांच्या वक्तव्यांना राजकीय वर्तुळात चर्चा. वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा, आशिष शेलारांचं हे वक्तव्य होतं. राज उद्धव युतीच्या प्रश्नावर बोलताना वक्तव्य केलंय.